मला तुझ्याशी संसार करायचा नाही. तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाही. नाही हो नाही, असं भंगाळ बोलू नका, मी पाया पडते. हे बघ, जे काय रडायचं ते तुझ्या बापाकडे जाऊन रड. काल माझी चितू झाली, माझी नोकरी जायची पाळी तुझ्यामुळं. ते काय नाही गोंधळे. काय साहेब? हिलाच्या बापाकडे पोचवून या. साहेब माझं ऐका, जरा सबुरीने घ्या साहेब. इतक्या टोकाला जायचं काही कारण नाही साहेब. तुम्ही मला शिकवताय गोंधळे? हिला घेऊन चालायला लागा. आय से टेक हर अँड गो अवे. नाही ताई, तुमच्या नवऱ्याचा खून होऊन किती दिवस झाले? 2 महिने. तो बी गावला नाही आणि तो सांभाळता बी. सॉरी सर, मी 350 लेडी कॉन्स्टेबल रिपोर्टिंग फॉर ड्युटी. बाई बाई, तुमच्या नवऱ्याचा खून होऊन 2 महिने झाले, मग तुमच्या कपाळाला कुंकू कसं? बाई, माझ्या नवऱ्याचा मुर्दा गावल्याशिवाय मी कशी रडके भाऊ. हे बघा, आम्ही सगळी चौकशी करतो. जातो. पाटील, या खुनाच्या संदर्भात मला काही जबाब घ्यायचे. यापूर्वी जबाब घेतल्यात बाई. पूर्वी घेतले असतील, पण मला पुन्हा जबाब घ्यायचे. बर, मग आपण त्यांच्या गावालाच जाऊन चौकशी करा. मी तशी व्यवस्था करतो. आत्ताच तसा निरोप पाठवतो की. असं म्हणता? वय, तुमचा आज मुक्काम आहे ना? जा तुम्ही. गोंधळे. जी साहेब. ती लेडी कॉन्स्टेबल म्हणजे अगदी माझ्या बायको. मी सुद्धा एकदा असाच चक्कर होतो. हा, एकदा काय साहेब, मी एका लग्नाला गेलो होतो एकटाच. बर. आणि मांडवामध्ये एक बाई माझ्यासमोर चाललेली. हा, डिट्टो आमच्या आंबाबाई, चालणं अंगलट अगदी आमच्या बायको सारखी. मला वाटलं हिनं आपल्याला बनवली काय म्हणून मी पुढे गेलो, त्या खांद्यावर हात ठेवला आणि ती बाई वळली आणि खाडकन माझ्या तोंडात मारली. माझ्या हो. हा, बरोबर आहे. ती कशी असेल? ती बाई दुसरीच होती. तेव्हापासून कानाला खडा लावला की आपल्या बायको सारखा दिसणाऱ्या सगळ्या बायका आपल्या नसतात. काय? हा. गोंधळे, तुम्ही इथे उतरा. त्या माणसाची कसून चौकशी करा आणि पुढील गावातील चावडीवर या. मी तुमची वाट पाहतो. चला बाई, चला. एक दिवसाचं काम 3 दिवस झाले. तो गोंधळी गायब आणि ती लेडी कॉन्स्टेबलही गायब. साहेब, जरा धीराने घ्या. तुम्ही तर बायकोच वेळेवर आली नाहीच रागवता. पाटील, जरा ड्युटीवर आहे एवढं ध्यान ठेवा. चुकलं साहेब. गोंधळे, कुठं होतात तुम्ही? साहेब सांगतो ना. हा कोण आहे माहितीये का तुम्हाला? हा, यो तर बजरंग बाल टक्के. हा, ज्याचा खून झाला होता तो हा. पण साहेब, याचा खून झालाच नव्हता. हा बेळगाव जवळच्या एका खेड्यात लपून बसला होता. काय रे, सांग ना. काय सांगताय साहेब? या बजरंगचा सगळा कट उघडकीस आणण्याची खरी कामगिरी आपल्या नंबर 350 ची. अहो, त्यांनी गावात 10 ठिकाणी चौकशी केली आणि हा बजरंग फरारी झालेला आहे आणि बेळगाव जवळच्या एका खेड्यात लपून बसलाय अशी माहिती काढली आणि म्हणून आम्ही तिथून जाऊन त्याला पकडून आणला. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर.
साहेब आम्हाला द्या ना कॉंग्रॅच्युलेशन. आता आमचा हात या बेडीत अडकलाय. हे पहा मिसेस प्रधान, मिस्टर मोहित्यांनी मिसेस मोहित्यांना हकललं हे पटतंय का तुम्हाला? आपण त्यांच्याविषयी बोलणं फेअर नाही, पण मला बी थोडी डिक्टेटरशिपच वाटते. हो. नाही, थोड्याशा बावळट आहेत, हा. नाही असं नाही, पण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला नको होती का मिस्टर मोहित्यांनी? हो ना. मग आता माझा नवरा त्याला कधीही म्हटलं ना की सिनेमाला चल की तो हमखास नाटकाची तिकीट काढून आणतो. असा राग येतो ना तेव्हा त्याचा. होतात भांडण आमची, पण म्हणून काय आम्ही डायव्होर्स वर आलेलो नाही. मॉडर्न नसू दे, जरा भानकुदळच होती, मॅनर्सची पर्वा नव्हती, पण बाई शोभायचं तिला ते वागणं. ती होती ना तेव्हा क्वार्टर्स मध्ये चैतन्य होते आपल्या. तुम्हाला माहित आहे काही गुंड तरुण जोडप्यांना जुहू बीचवर एकांतात गाठून सूर्यांचा धाक दाखवून लुटत असतात. जवळजवळ 250च्या वर तक्रारी आल्या आहेत. मी पेपरात वाचलंय. डिपार्टमेंटच्या इब्रतीचा प्रश्न झालाय हा. मी एक योजना आखली आहे, गोल्ड गँग ऑपरेशन. ती नीट समजावून घ्या. बरं, जुहू बीचवर जोडपं म्हणून जायचं. मी एकट्यानं जोडपं म्हणून जायचं? तुम्ही आणि तुमची बायको. पण साहेब माझी बायको खेड्यातली आहे. अरे खेड्यात असून काय झालं, कुठली का असे ना. पण ती सध्या इथं नसते. तुम्ही तिला बोलावून घ्या हो. पण साहेब ती येण्याच्या परिस्थितीत नाहीये. काय म्हणता काय? कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. हा. मी तुम्हाला एक तात्पुरती पार्टनर देतो. हा. चौपाटीवर प्रेम करीत बसा. प्यार करना हो तो चना खाओ, इंतजार करना हो तो सिंग चबाओ. प्यार करना हो तो चना खाओ, इंतजार करना हो तो सिंग चबाओ. बाबूजी कुछ चना चाहिए? चल हट, मुझे कुछ भी नहीं चाहिए. ऐसा कभी होता है बाबूजी? चना नहीं तो सिंग लीजिए. चले जा यार यहाँ से, क्या बदतमीजी है. क्या है बाबूजी, यहाँ आने वाला हर एक आदमी पहले हाथ में चना लेता है और बाद में लीजिए चना लीजिए. तू जा यहाँ से, मुझे कुछ भी नहीं चाहिए. क्या है बाबूजी, चना और सेंग दुनिया में कहाँ भी मिलती है, लेकिन प्यार का चना और मोहब्बत की सेंग सिर्फ मेरे पास ही मिलती है. यू इडियट. काय साहेब, ड्युटीवरले माणसाला हात टाकताय. मी ओळखलंच नाही तुम्हाला. ही तर गंमत आहे साहेब, आपल्या माणसाची ओळख पटत ती ही तर अडचण आहे. हा? प्यार करना हो तो चना खाइए, इंतजार करना हो तो सिंग चबाइए. बक्कल नंबर 350 रिपोर्टिंग फॉर ड्युटी सर. तुम्ही? तुमची काय हरकत? छे छे, उलट बरं वाटलं. काय? नाही म्हणजे मागे एका केस मध्ये आपण बरोबर होतो ना, म्हणजे तेवढीच आपली ओळख आहे नाही का? हो ना, चांगलीच ओळख आहे. हा? नाही म्हणजे मी एवढ्यासाठी म्हटलं की ही ड्युटी तशी वेगळी आहे, म्हणजे जवळ जवळ बसावं लागेल. मी सरकारी हुकमाची ताबेदार आहे. तुम्ही म्हणाल तितकी जवळ बसेन मी ड्युटी म्हणून. आपण तिकडे आडोशाला बसूया का? मी कमरेवरती हात ठेवला तर चालेल ना? ड्युटी म्हणून कंबर तुमचीच आहे. बसा ना. हो, बसतो ना. थँक्यू. मी
काय कॉन्स्टेबलच्या ड्रेसपेक्षा ह्या ड्रेसमध्ये तुम्ही जास्त सुंदर दिसता. साहेब हं. उगीच खोटी स्तुती करायचं कारण नाही. तुम्ही मला जवळ घेऊ शकता, अगदी बायको सांग. काय झालं? काही नाही, पण बायकोचं नाव घेऊ नका. सॉरी हा, मला माहित नव्हतं. केव्हा वारले त्या? वारल्या नाहीत, पण माझं तिचं पटत नाही. कुरूप आहेत त्या? उगीच खाजगी प्रश्न विचारू नका प्लीज. सॉरी सर. साहेब हा भेळ आणता भेळ? हा हा, अहो प्रियकरांनी भेळ आणायची असा कायदा असतो इथं. पण मी भेळ आणू? हो, आणि तुम्ही आता प्रियकराच्या भूमिकेत आहात. हा, 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 हा. हो, 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 हो. साहेब, आणि हा. येताना एक गजरा सुद्धा आणा. हो, हो. ड्युटी म्हणून. हा. हो. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.